नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया आणि ही सखी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. हाय कर सखी. मम्मा कशी आहे ग? आणि सखी कशी आहे? पण मम्मा सुंदर आहे आणि सखी गोड आहे ना. कशी आहे मम्मा? आज सकाळपासून मम्मा मी शकू, मम्मा मी गोड असं चालू आहे. कोणी शिकवलं? पापाने शिकवलं. कोणी शिकवलं सखी? शची. माझे नाव आणि माझे नाव शकू आणि पापाचं नाव? पापाचं नाव काय? अगं निखिल आहे ना पापाचं नाव. काय पापाचं नाव? निखिल. तर अशी काही सकाळ झाली आमची. जरा लेटच झाली आहे कारण काल संध्याकाळी सखीचा पाय बरा होता बट रात्री ती पायाला हातच लावू देत नव्हती. तिला इतका त्रास होत होता. कोण? मिहीर काका नाही, मिहीर दादा आहे आणि विशाल काका आहे. ठीक आहे पण आम्हाला सगळ्यांची नावं घ्यायची असतात. काय नाही आता मिहीर काका आहे. बाय द वे मी नेहमी म्हणते ना की ती सारखी पापा 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 करते. मला थोडं जेलस फील होतं. काल तिला बरं नव्हतं आणि ती माझी मांडीच सोडत नव्हती. म्हणजे तिला काल फक्त मम्मा पाहिजे होती. मला वाईट वाटत होतं की तिला बरं नाही बट कुठेतरी एक पॉइंटला मला असं पण झालं होतं तिला मी लागती आज. निखिल पण मला म्हणे बघ तू सारखी चिडचिड करते की ती फक्त पापा 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 करते. आज ती निखिलला हातही लावू देत नव्हती. काल तिलाच झालं होतं मम्मा. काल कोणा आणि आज सकाळी उठल्या पण सखी कोणाकडे आली? छी आमचे काहीतरी दुसरेच चालू आहे. सकाळी उठल्या पण मम्मा मम्मा शोधत आली ती मला. एव्स ती माझ्याकडे बघत आहे निसर्ग. पापाची लाईन धरते. जर पापा घरी असलं तर, पापा घरी नसला तर माझ्याकडे येते. बट आज पापा घरी होता तरी पण शकू मम्माकडे आली. हो ना शकू? चल सगळ्यांना टाटा कर. बाय. तर आज सकाळ खूप हळूहळू सुरू झाली कारण सखीने काल बराच वेळ घेतला. त्यात मला काल एक प्रमोशनल व्हिडिओ पण द्यायचा होता. माझ्या याच्यावरनं सांगते हे मी आता PNG मध्ये घेतलं. त्यांच्याकडे 25% ऑफ होतं ना रे. हे आपण घेतलं याच्यावर. हां 25% ऑफ होतं चांदीवरचं. हे चांदीचं आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे मला माहित नाही याच्यात कसं दिसत असेल ते बट खूप गोड आहे. मला बघता क्षणी आवडलं होतं. काय झालं? आणि अजून मी 2 कानातल्याचे जोड पण घेतलेत गार्गी कलेक्शन मधून. PNGच्या गार्गी कलेक्शन मधून. काय पप्पा इथेच आहे बिट्टू. तर मी तुम्हाला ते पण दाखवते. पण आता आमचं जरा मूड इकडे तिकडे होतोय सो सखीकडे लक्ष देते. सो स्टे ट्यून. तर आज पापाला जायचं होतं ऑफिसला. आज गुरुवार आहे तो ऑफिसला जातो बट लेकीने काल एवढा त्रास दिला. मम्मा नाही मम्माकडे दुधू नाही. बघितलं नाही किती नाटकी आहे माझी सखी. अगं मी पीत नाहीये तुझं दूध. म्हणजे ट्रस्ट इश्यू मी प्रत्येक ब्लॉग मध्ये का म्हणते हे बघा. आणि हा कप त्याने तिरपा जरी पकडला ना तरी लेकीला चालत नाही का रे? नाही. तर असा काही दुधाचा प्रोग्राम असतो. आय थिंक तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघतात. तिला दुधाची सवय कशी लावली तर खूप कष्ट नाही करावे लागले का निखिल आपल्याला. तिला अशी पण खायची पाहिजे जरा जास्तच सवय. अगं नको ग राणी. मम्मा पिऊन घेईल मग शकीला नाही राहणार. मम्मा घे. मम्माला बळजबरी घे. घेतली मम्माने पिली. तू घे आता. आणि काल एक ग्लास फोडलाय. हा काल एक काचेचा ग्लास फोडलाय आम्ही. आणि हे बघा स्वतःच्या हाताने पण प्यायचंय आम्हाला. आणि हेच जर मी तिला बॉटल मध्ये टाकून दिलं ना सखी तोंड नाही लावणार. फक्त कप आहे म्हणून ती काय चाय करायचे ते करते. फक्त माझी बास एकाच बाळाला प्यायचंय. सगळं आमचे ते सगळे बाळ पण पितात बट आज एकच बाळ आहे. अनुमान नको आणू. चल इकडे. जे नको आणू म्हटल्यावर तेच तर आणणार आहे आम्ही. सखी त्याने जेवा केलाय ऑलरेडी. हनुमानचा जेवा झालाय. घे पापा दे त्याला पण दे. सो निखिल कशी आहे ही फेज? जोरात आहे. अरे तिला कप असा वाकडा पकडलेला मी तर असंच धरलेलं चालत नाही. असंच धरायचं. काय काय नाही असं नाही सांगत मी. पण निखिल घरी असल्यानंतर माझा इतका टाइमपास होतो. आता जवळजवळ 2 वाजत आले आणि मी अजूनही माझा स्वयंपाक चालू आहे.
आज माझ्यासाठी ज्वारीची भाकरी आहे, निखिलसाठी बाजरीची भाकरी आहे, सखीसाठी आंबट गोड वरण आहे. इकडे तिच्या पुरताच भात लावलाय कारण मला भात खायची इच्छा होते म्हणून. इकडे माझ्यासाठी ही लाल मसाल्याची उसळ आहे जी निखिलला अजिबात आवडत नाही. निखिल नंतर तू काही पण खाते. त्याच्यासाठी ही काळ्या मसाल्याची उसळ आहे. इकडे मी शेवग्याच्या शेंगा उकडल्या आहे. इकडे माझ्यासाठी बिटाची कोशिंबीर केलेली आहे आणि अजून मला हे करायचं, सगळीचं मेथकूट संपलंय. मी मागच्या वेळेस केलं होतं, 6-1 महिने पुरलं ते, एवढंच राहिलंय. आणि तिला मेथकूट भात खूप आवडतो. मला घे की, मला घेतच नाही हा कॅमेऱ्यात. मला कोणीतरी विचारत होतं निखिल दादाचा चॅनल आहे की नाही. निखिल दादा कॅमेरा पण पकडत नाही, निखिल दादा याच चॅनलमध्ये बोलत नाही, तर निखिल दादाचं कसं दुसरं चॅनल असेल. बाय द वे माझ्या भाकरीची साईज पण मी थोडी कमी केली आहे कारण मला कमी भूक लागायला लागली आता. तर हे सगळं आवडते. मग तुम्हाला माझी मील पण दाखवते आणि स्टे ट्यून. तर अशी पटकन संध्याकाळ होऊन जाते ना, अजिबात कळत नाही. दुपारी मला ते मेथकूट वगैरे करायचं होतं, म्हटलं शूट करू, पण आमच्या ताईसाहेब आज लवकर उठल्या. निखिलचे कंटिन्यू कॉल चालू आहे, त्याच्यामुळे मला म्हणजे मी डाळी वगैरे भाजून ठेवल्या आहेत, बट पुढची प्रोसेस करताना आली. अर्थात त्याला काही वेळ लागत नाही. बट तुमच्याकडे जर छोटं बाळ असेल, छोटं बाळ काय घरात कोणीही ते खाऊ शकतं, ते इतकं चविष्ट लागतं. माझ्या चॅनलवर रेसिपी बघायपेक्षा आय थिंक सरिताज किचनची रेसिपी मी फॉलो करते आहे, उघड सांगते. तर मी तेच फॉलो करते आणि मस्त झालं होतं. म्हणजे लास्ट टाइम सखीने आणि आम्ही दोघींनी खाल्लं. घरी गेले तेव्हा आई गौरी सगळे खायचे. खूप छान लागतं मेथकूट भात आणि कॅरी करायला पण सोपं आहे कारण भात आपल्याला कुठे पण मिळून जातो. काय बेटू? हां दे, कलर दे. तो पर्पल आहे. तर ते करू शकता. आणि आमचा संध्याकाळचा टाईम, तर मी तिच्यासाठी आता मुगाचा डोसा केला आहे जो आमचं खाणं चालू आहे. खाताना आमचं एक काम असतं जे कंटिन्यू सुरू असतं, तुम्हाला दाखवते काय ते. हे बघा, मी तिला छान फूल काढून दिलं तर रंगवण्यासाठी. तिला शिकवत पण होती, बट तिला सगळे कलर द्यायचे. आणि हा आमचा रोजचा खेळ आहे ड्रॉइंग बुकचा. बट ठीक आहे, ती पण तिला एवढं कळतं की भिंतीवर नाही करायचं. तिने 1-2दा केलं, मी तिला रागवलं, ती भिंतीवर म्हणती नो. सखी मी रडू का ग थोडं? हो, तिला तर काही घेणं नाही. तर मी रडली का सखी लगेच येते. हा मी प्रयोग करून बघते. मला सखीने मारलो. सकू, मला सखीने मारलं. इकडे बघ. किती बदमाश आहे सखी, तिचा मतलब साधते. नाही तर मी रडली तर लगेच येऊन मला हक करते. कधी कधी ना मला असं वाटतं, म्हणजे मी जनरली असं आता डोक्यात घेतलंय की मला दिवाळीनंतर जॉब करायचा आहे. भले तो वर्क फ्रॉम होमच करायचा आहे, लेट मिळालं तरी चालेल, पण जॉब करायचा आहे. बट कधी कधी पुन्हा मला असं वाटतं की यार मी हे मिस करेल का सखीचं सगळं. कारण किती म्हटलं ना, आता मी निखिलचं पण बघतेय सध्या इतके ले ऑफ वगैरे चालू आहे की किती नाही म्हटलं तर आपण कामाला नाही म्हणू शकत नाही. तो सकाळी 7-8ला जातो, येतो दुपारी 4-4:30ला, थोडाफार आराम करतो. आत्ता पण तो जवळजवळ 6:45 पासून कॉलवर बसला आहे. त्याने मला सांगितलं की तनु 9:30-10 पर्यंत मला आवाजही देऊ नको, सखीला पण माझ्या इकडे आणू नको. तर मग असं होतं की भाई, मी जरी वर्क फ्रॉम होम केलं, जरी घरात तिला सांभाळायला कोणीतरी ठेवलं माझ्या देखरेखीखाली, तरी पण हे जे आहे ना, हे ती ॲडजस्ट करू शकेल का? किंवा मग मला कोणाकडे तरी तिला एवढं विश्वासाने सोडता येईल का? ज्या बायका जॉब करून मुलं सांभाळताना हॅट्स ऑफ आहे त्यांना, कारण खूप कठीण आहे. मी लिटरली त्या फेजमध्ये जाते की नाही आता जॉब करायचा आहे, खूप झालं. मला वाईटही वाटतं ऑनेस्टली जेव्हा असं निखिल म्हणतो चल माझा कॉल आहे, मला हे काम आहे, मला ते काम आहे, बोनस मिळाला आहे, किंवा आता ITR फाईल केले. माझा ITR कमी येणार आहे यावेळेस कारण की मी अर्धच वर्ष काम केलं आहे. तर ऑफकोर्स वाईट खूप वाटतं, पण पुन्हा एक प्रकारे विचार केला तर पैसा तर मी कमवते, जेवढा मी ऑफिसमध्ये कमवायची त्याची थोडा जरा जास्तच कमवते, तर पैशाचा इश्यू नाही आहे. पण असं वाटतं की भाई हे सगळं बंद झालं तर काय. मग सखी तेच पेज खराब करायचं, दुसरं पेज उद्या इथेच करायचं, कलर इथेच मी फटका द्यायला नाही तर इथेच करायचं. ऐकते कुठे ती काढलंच ना बाबू ना, तिकडे हाय तिकडे, हा इकडे कर. तर असं करता करता आमचं जेवण चालू आहे. तर मी सांगत होती की माझं खूप मोठं कन्फ्युजन आहे की मी पुन्हा म्हणजे मी अभ्यासाला पण बसते ना, तर माझं असं होतं की नाही यार तन्या का करते जर तुला जॉबच नाही करायचा. पुन्हा असं होतं की जॉब का नाही करायचा आहे तुला, आणि प्रेशर पण देतात स्पेशली माझे पप्पा की शिकून घरी बसू नको. तर खूप अवघड आहे, पण मला काही सोल्युशन सापडत नाही. तुम्हाला आयडिया असेल तर प्लीज सांगा, कारण की हे माझ्यासाठीच नाही, आय थिंक खूप बायकांसाठी कन्फ्युजन असेल की ज्यांनी मॅटर्निटी ब्रेक घेतला असेल.
मी असं म्हणते की वर्ष पूर्ण म्हणजे माझं नोव्हेंबरमध्ये संपलं होतं ना, माझं असं होतं की नोव्हेंबरच्या आसपास पुन्हा जॉबला लागायचं, म्हणजे वर्षभराचाच गॅप होईल. बट मी सेम सिच्युएशन बघते. माझी फ्रेंड आहे जी जॉबला जाते आणि तिचं असं होतं ना, ती सकाळी 7ला जाते, 5 वाजता घरी येते. घरी आली का ती फक्त बॅग टाकते, तिला स्वयंपाक वगैरे नसतो, पण पुन्हा 2 तास ती खाली तिच्या बाळाला खेळायला घेऊन जाते. प्रचंड थकते. तिला पण कुठेतरी असं होतं की यार मी वेळ नाही देते काहीला, ती सारखी माझी मागे मागे करते का. तर आहे असं सगळं कन्फ्युजन, पण माहीत नाही. अजून 2-3 महिने आहेत आणि त्या 2-3 महिन्यात मी काय तीर मारते किंवा काय तीर मारत नाही हे तुम्हाला तर कळेलच. सखी त्याच्यात ठेवायचं आहे. बट मला सजेशन नक्की द्या. म्हणजे मला कधी गिल्ट पण वाटतं की मी जॉब नाही करत, पण कधी कधी असंही वाटतं की यार बरं झालं नाही करत. सखीची ही फेज मला बघायला मिळाली नसती. काय बाबू ते संपलं ते सगळे तू काढून घेतले. काय 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 सांग काय काय मी रडली तुम्हाला जवळ नाही घेतलं ना. काय काय म्हणते मला कळत नाही. आम्हाला ड्रॉइंग पण करायचंय. अच्छा त्याच्यात टाकू का परत. असो हां, मला तुम्हाला माझे कानातले दाखवायचे माझ्या लक्षात आहे. आणि मला एका ताईने कमेंट पण केली की त्या आय शॅडो पॅलेट दाखव, तर त्या मला 999चा 250 रुपयाला मिळाला आहे. बट वर्स्ट क्वालिटी आहे, पण त्याच्यात रिटर्नचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे. स्टिल मी तुम्हाला दाखवून देते की त्या कशा आहे. बट मी नाही सांगणार की तुम्ही त्या घ्या. एखाद्या वेळेस यूज करायला ठीक आहे, की अर्जंट काही नाहीच आहे तर ठीक आहे. बट क्वालिटी भंगार आली एकदम. 200-150च्या 250च्या पण नाही, 239 रुपयाला मला काहीतरी 2 पॅलेट मिळाला आहे त्या. अर्थात मी पण पैशाकडे बघूनच घेतलं होतं. म्हटलं एवढा डिस्काउंट आहे, अराउंड 73% डिस्काउंट होता त्याच्यावर, म्हणूनच मी घेतलं होता. बट असो तुम्हाला ते पण दाखवते मी, कानातले पण दाखवते मी. असं पण मला हे चेंज करायचं आहे. हे आणि हे दोघं चेंज करायचं, कारण याला 2-1 महिने झाले. आता मी नवीन वापरायला काढते परत. सोबत हा कार्डचा पण गेम आहे जो मला खूप हौस आहे तिने खेळावं, बट तिला अजिबात इंटरेस्ट नाही त्याच्यात. ती काहीच जॉईन करत नाही, ती फक्त फेकाफेकी करते. आणि आता मला जेवायचंच नाही आहे. सखी जेवा करायचा. बरेच जण म्हणतात प्लास्टिकच्या प्लेटमध्ये देऊ नको, बट तिला अशाच प्लेट्स आवडतात, नाही तर ती जेवत नाही. तिला मी देते तरी ट्राय करते स्टीलच्या प्लेटमध्ये जायचं, बट आमच्या दुसऱ्या प्लेटवर हत्ती आहे आणि ही प्लेट पण आम्हाला खूप आवडते असं बुडवून वगैरे खायला. काय ग का बरं त्रासली तू आज एवढी त्रासलेली सखी मी कधीच नाही बघितली आहे. शखू तू हसतो का बरं. मम्मा रडते. आणि तू कोणाचा आहे, मम्माचा आहे का पप्पाचा आहे. काहीच घेणं देणं नाही आज. तर ज्या आय शॅडो पॅलेट मी म्हणत होती ना, या फेकवाल्या हुडा ब्युटीच्या आहेत. मला आधीपासूनच माहित होतं, पण मी मागवल्या आहेत. तुला माहित नव्हतं असं रिॲक्ट करू नको. निखिल आलाय बाय द वे. मम्मी शूट करते कारण सेकंड त्याच्या आधी करते. याच्यात ह्या शेड्स आहेत, चांगल्या पिगमेंटेड आहेत, बट क्वालिटी कळते ना लगेच. म्हणजे ते खूप काळ टिकणाऱ्या नाहीये असं वाटतंय. सखी लगेच माझ्या बाजूला उभी राहिली जसं मी तिला काही देणार आहे. आणि हा एक दुसरा शेड आहे. मला तुमची चांगली तुमच्याकडे जर असेल तशी चांगली आय शॅडो पॅलेट सजेस्ट करा, कारण माझ्याकडे होत्या आधी. एक रेनेची होती आणि एक लॅक्मीची होती, बट त्या गेल्या प्रेग्नेन्सी नंतर कुठेतरी. आणि मी हे 2 छानसे कानातले घेतले आहेत, चांदीचे आहेत, मस्त आहेत. आता मला चेंज करायचे, म्हणजे मी कोणते घालू मला कळत नाही. सो तुम्ही सजेस्ट करायच्या आधीच मी बहुतेक घालून घेईल, बट दाखवते मी तुम्हाला. जरा हा एक जोड आहे, मस्त आहे असे वेस्टर्नवर घालायला. आणि हे मला असं वाटतं मी आता वापरायला काढावे, कारण गोड दिसत आहेत ते. सो मला असं पण यांचा कंटाळा आला आता, तर मी आता हे काढते. सो येस, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. खूप हट्ट करून घेतले होते ते. कंटाळा आलाय. व्हॉट द हेल. आणि कंटाळा आलाय मीच मी खूप दिवसापासून घातले असं. मिरची लागली. वारे दुनिया. मामाला कोणी असं महागाचं खूप नाही घेऊन देत ना, आम्ही गरीबासारखे छोटे छोटे घेत राहतो. माझ्या लेकीला हे पाहिजे हे म्हणून एवढी उडी मारणं चालू आहे मागून. गेलं मम्माने काढून घेतलं ऑलरेडी. नाही हे पण महागाचं, पण तुमच्यासारखं नाही आमच्याकडे. असो ठीक आहे. नाही मला हे आवडतं. निखिलने मला बर्थडे गिफ्ट केलं होतं हे आणि त्याचं पेंडंट. त्याचा ब्लॉग आहे मी आय थिंक पोस्ट केला होता. हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे. असो माझा चेहरा पण असं छान वाटायला लागलाय मला आता. थोडा थोडा गेल्यासारखं वाटतंय. किती ते माहित नाही. असं नको रे बघू. मला डिमोटिवेट करणारा माणूस आहे ना ब्लॉग करताना निखिल असतो. असो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला.
आणि तुम्हाला आपले डेली ब्लॉग्स आवडत आहेत की नाही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मला तो एक हुरूप आहे तो कंटिन्यू करायचा. मेटकुटा सॉरी माझी लेक सगळ्यात डेंजर आहे, तिला आता माझ्या हातावर ड्रॉइंग करायचं आहे. असो भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत असा सपोर्टही करत राहा आणि असं प्रेमही देत राहा. बाय.